नमस्कार. दाक्षिणात्य अभिनेते हरीश पेंगण यांचे निधन झाले आहे. वयाच्या 49व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे. गंभीर आजारामुळे त्यांनी मंगळवारी जगाचा निरोप घेतलेला आहे. त्यांच्या निधनानंतर दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील शोक व्यक्त केला जात आहे. हरीश पेंगण गेल्या काही दिवसांपासून गंभीर आजाराचा सामना करत होते. रुग्णालयात त्यांच्यावर उपचार देखील सुरू होते, पण उपचारादरम्यान त्यांची प्रकृती खालावली आहे. या आता समोर बातम्या येऊ लागलेल्या होत्या. तसेच हरीश पेंगण यांना मे महिन्याच्या सुरुवातीला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांच्या काही चाचण्याही करण्यात आल्या. प्रकृती गंभीर असल्याने यकृत ट्रान्सफर करणेही गरजेचे होते, पण यासाठी त्यांना 30 लाख रुपयांची गरज होती. त्यामुळे त्यांच्या बहिणीने पैसे गोळा करण्यास सुरुवात केली होती, पण त्यांची प्रकृती खालावली आणि उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. हरीश पेंगण यांच्या निधनानंतर चाहत्यांसह सेलिब्रिटी देखील शोक व्यक्त करत आहेत. त्यांच्या या पोस्टवरती आता अनेक जण भावपूर्ण श्रद्धांजली देखील वाहू लागलेली आहेत. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा. धन्यवाद.